प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती हो. मित्रांनो नमस्ते. तुमचं स्वागत आहे संध्या दिलसे ह्या चॅनलवरती. मित्रांनो आपण ह्या चॅनलवरती जीवनाविषयी बोलत असतो. जे परमेश्वराने मला वाचवलं, सांभाळलं, चालवलं, हर एक मुश्किलमध्ये परमेश्वराने जे काही मला अंधारातून बाहेर काढलेलं आहे आणि प्रकाशात आणलेलं आहे, त्यामुळे मी जास्त गोष्टी जीवनाविषयी बोलत असते, परमेश्वराविषयी बोलत असते. मला असं वाटतं दुनियामधल्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत, एक सोडली तर, तो म्हणजे प्रभू परमेश्वर. तर त्याची ओळख नाही आपल्याला. लोकांना असं वाटतं जे भगवे वस्त्र घालतात, ज्यांचं वय झालेले आहे आणि जे रिकामे आहेत, रिकामटेकड्या लोकांसाठी देव आहे असं वाटतं. प्रियांनो, ही आपली गलतफहमी आहे. आपण जनरल बोलणार आहोत. एक मला गप्पा करायचा मूड आलेला आहे तुमच्यासोबत की मी बेहद खुश होते. सकाळपासून मी हसत होते ह्या गोष्टीवरती की माझा फोनचा प्रवास थोडासा तुम्हाला सांगणार आहे. ओके प्रियांनो. तर काय झालं, सुरुवातीला आपल्याकडे छोटेसे फोन होते. पहिला वोडाफोन होता आमच्याकडे, नंतर सॅमसंग आलं, त्याचं छोटं पीस होतं. तर मला खूप त्याच्यामध्ये ना बघा आनंद मांडण्यावर असतो. काही लोकांकडे एवढं आहे पण खुशी नाही. मला एवढी खुशी व्हायची. सॅमसंगचा एवढाच तो पीस, पण एवढा छान क्लिअर आवाज यायचा आणि आईशी बहिणीशी बोलणं व्हायचं, मैत्रिणीशी बोलणं व्हायचं. त्याच्यात मी बेहद खुश होते. त्याच्यानंतर बघा, मला ह्या माझ्या बोलण्यामधून पण तुम्हाला काहीतरी संदेश द्यायचा आहे. लक्ष देऊन ऐका. काय झालं, तो फोन गेला. मग जिओचा आला. जिओच्या फोनमध्ये तर काय झालं, जरा एक्स्ट्रा मला यूट्यूब बघायला भेटायला लागलं. इकडच्या तिकडच्या बातम्या किंवा देवाचे गाणे, येशू मसीहचे गाणे ऐकायला भेटायला लागले. मी त्याच्यात बेहद खुश झाले. जर मला कोणी बोललं ना, मम्मी मला 5 मिनटासाठी तुझा फोन दे ना, तर मला हे वाटायचं की अरे मला गाणे ऐकायचे देवाचे. कारण काय, काम करत करत आपण दुसऱ्या विचारामध्ये राहण्यापेक्षा, दुसऱ्या चिंतेत राहण्यापेक्षा परमेश्वराचं स्मरण करा आणि त्याच्यामध्ये मग्न राहा. कसलीही गंदगी, कसलाही दुष्ट विचार तुमच्यापर्यंत येणार नाही. बघा, एवढी ताकद आहे देवाच्या नावामध्ये. परमेश्वराला धन्यवाद. तर प्रियांनो, आपला प्रवास चालला फोनचा. तर काय झालं, ते जिओचा फोन. एक दिवशी माझी मैत्रीण आली, पंजाबी मैत्रीण माझी, आणि ती म्हणली, संध्या हे बघ माझा फोटो बघ, तुझी साडी घालून काढलेला बघ. मतलब 16 वर्षापूर्वीची गोष्ट तिने दाखवली मला फोटो. त्याच्यामध्ये माझी साडी होती, दागिने घातलेले होते तिने. तर मी म्हटलं अरे बापरे, या आठवणीसाठी तुझा फोटो, म्हणजे आपल्या दोघींचा फोटो मला पाठव ना. तर तिने काय बोलली माहिती आहे का, तेरे पास फ़ोन है क्या, ये सडेला फ़ोन के ऊपर भेजू क्या मैं फ़ोटो, ऐसा बोलली. मला खूप वाईट वाटलं प्रियांनो. पण देवाने एक नम्रता दिली होती, दीनता दिली होती. फोन घेऊ शकत नव्हते हा प्रश्न नव्हता. पण मी माझ्या पती परमेश्वराला कधीच हट्ट केला नाही कसल्याच गोष्टीसाठी. तर मी त्यांच्याकडे फोन होता, मुलांकडे होता, पण माझ्याकडे मात्र छोटासा फोन. आणि सेवा करणारी कोण, मी. 24 घंटे सगळ्यात जास्त काम करणारी कोण, मी. ओके. आणि मला कोणता दर्जा, छोटासा फोनचा. ओके. तर माझे मिस्टर आले बाहेरून. माझी मैत्रीण बोलली, का हो ब्रदर, हे संध्याला फोन द्या ना जरा, गिफ्ट एखाद्या बड्डेला वगैरे. काय तिच्याकडे एवढीसा फोन आहे, एवढ्या मोठ्या घरात राहते आणि एवढीसा फोन वापरते. माझ्या मिस्टरांचा काय शब्द होते माहिती आहे का, तिला काय करायचं आहे, काय करत, म्हणजे तिला काय गरज आहे, बस झालं ना, कॉलिंग पुरतं आहे तिच्याकडे छोटा फोन. तिला काय गरज आहे असं बोलले. तिला काय करायचं आहे. ते गेल्यानंतर ना फ्रेंडनो, मला असं वेडलं या विचाराने की अरे तिला काय करायचं, म्हणजे म्हातारे लोक आजकाल मोठा मोठा फोन वापरतात आणि मी मागत नाही यांच्याकडे. याचा मतलब असं नाही की मी निरुपयोगी आहे, मला गरजच नाही फोनची, मी का अनाथ आहे का. मग माझ्या मिस्टरांना मी प्रेमाने असं पकडलं, म्हणजे असं पकडलं नाही, त्यांना चांगलं पकडलं आणि म्हटलं, का हो साहेबा, मी तुमच्याकडे फोन मागत नाही, गोष्ट खरी आहे, पण याचा मतलब माझा दर्जा तुम्ही एवढा कमी करू नका. मी काय म्हातारी आहे का, मी का वनवासी आहे म्हणून मला फोनची गरज नाही, असं कसं बोलता तुम्ही. माझ्या मनाचा मोठेपणा आहे की मी तुमच्याकडे मागत नाही, तुम्हाला त्रास देत नाही. याचा मतलब असं नाही की मला गरज नाही फोनची. तर या संभाषणानंतर प्रियांनो, माझ्या मुलाने चॉईस केला एक फोन आणि रेडमी 9 मला ऑर्डर केला. माझ्या मिस्टरांना बोलला, पप्पा मम्मीसाठी घेऊया का हे फोन, आणि घेतला प्रियांनो. तर त्याच्यानंतर आहे ना, जेव्हा फोन तो घेतला तर तेव्हा पहिल्या पेजवर गेलं की असं वाटायचं अरे बापरे, दुसरा पेज आला की पहिल्या पेजवर मी कधी येऊ आणि कसं येऊ परत, असं म्हणजे ते टच केलं की असे चेंज व्हायचा फोन.
अशी भीती वाटायची प्रियांनो खूप. लगेच म्हणजे मुलांची मदत घ्यायची. अरे बाळा हे काय झालंय बघ ना, अरे हे कसं काय आलंय, असं भीती वाटायची की बाबा काहीतरी बिघडेल किंवा काहीतरी होईल. इथून हा प्रवास सुरू झाला. ठीक आहे. आणि मग ते झालं का, मग त्याच्यातच मी समाधानी. सगळ्यापेक्षा कमी किमतीचा फोन होता तो, पण टच स्क्रीन होता. पहिल्यांदाच आला माझ्या हातात. पहिलं तर मिस्टरांचं वापरून झालं की ते जुना फोन मी वापरायचे. तो छोटासा हो. तर धन्यवाद देवाला. फ्रेंड मला ही गोष्ट सांगायची की हे जे प्लॅटफॉर्म आहे यूट्यूबचं, मला बेहद पसंत आहे. आय लव्ह यूट्यूब. कारण काय, त्याचं रिझन सांगते. बघा, जेव्हा मी चर्चमध्ये गवाहीसाठी उभं राहायचे ना, तर सूचना देण्यात यायच्या की समय कम है, 5 मिनट में अपना गवाही बोल सकते आप, ज़्यादा टाईम नाही लेने का करके सर्वांसाठी असायची ती वॉर्निंग. तर तिथे पण आपल्याला गुदमरल्यासारखं व्हायचं की मतलब थोडंच बोलावं लागायचं. त्याच्यानंतर कोणाशी बोलत असताना, बाबा चला मला टाईम नाही, किंवा आपले मिस्टर की नाही मला टाईम नाही तुझं हे भाषण ऐकायला, थांब जरा. तर असं गुदमरल्यासारखं व्हायचं. परत नसतं ना, सगळे बिझी असतात, एवढं बोलणं कोण ऐकून घेतं, बरोबर आहे की नाही. आणि मग व्हॉट्सअपला स्टेटस टाकायला लागले व्हिडिओ बनवून. तर तो व्हिडिओ काय व्हायचा, 90 सेकंदाचाच म्हणजे हे व्हायचा, सेव्ह व्हायचा. आणि बाकी काही म्हणजे मला काय सांगायचं आहे, माझ्या मनातून काय मला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, ते पोहोचवू शकत नव्हते मी. आणि मी पिता परमेश्वराला धन्यवाद देते. एक दिवशी मी पडल्या कामवाली बाई काम करत होती आणि मी आपली त्या साक्षीदारात माझ्या हे चॅनल सुरू केलं. तेव्हा करता 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 मी चॅनलच ओपन केलं आणि माझा व्हिडिओ पण अपलोड करून टाकला एक जुना घेऊन. इतकी खुशी झाली प्रियांनो की मला हे आलं करता, कोणाचीही मदत न घेता पहिल्यांदा मी हे काम केलं यूट्यूबचं. आणि सांगितलं नाही कोणालाच. एवढी खुशी मनामध्ये, एवढी खुशी. धन्यवाद देवाला. प्रियांनो मला काय सांगायचं आहे, काही बहिणी वगैरे म्हणतात हे किती नॉर्मल गोष्ट आहे, काय हसते, काय दात काढते, असं वाटत असेल. प्रियांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा आपण छोट्या गोष्टीमध्ये खुश होताना परमेश्वर आपल्यासाठी मोठी गोष्ट देतात. आणि ज्यांना एवढं देऊनही काहीच फरक पडत नाही, त्यांच्याकडून मात्र निघून जातात त्या गोष्टी. कारण त्यांना त्याची जाणीव नाही, त्यांना त्याची खुशी नाही, त्यांना त्याचा आनंदच नाही. येस. तर मुलगी माझी फोन करत आहे मला. धन्यवाद. ओ माय गॉड, ओ माय गॉड. तर प्रियांनो हा होता माझा सुंदर हे प्रवास फोनविषयीचा. ठीक आहे. तर गॉड ब्लेस यू ऑल. मग तुम्हाला कसं वाटलं माझा फोनचा प्रवास. तर मला खूप खुशी आहे की मी इथे